स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा बिगुल आहे ते वाजवलेला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 2017 ते 2022 2022ला या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पंचायत समिती असतील, नगर परिषदा असतील, महानगरपालिका असतील, याची मुदत संपल्याच्या नंतर ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका झाल्याच नव्हत्या. त्या निवडणुका आता 2025ला म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीच्या नंतर आहे ते होत आहेत. तर या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा घडामोडी आहे ते होऊन आहे ते गेलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, शेतकरी आत्महत्या असतील, एम-पी-एस-सीचा मुद्दा असेल, अशा बऱ्याचशा विषयासाठी विरोधी पक्ष नेता असणं गरजेचं होतं. पण राज्याची हालत अशी आहे, की विरोधी पक्ष नेताच नाहीये. विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सरकारवरती जो एक पद्धतीचा अंकुश असतो, की सरकार जिथे चुकत असेल, तिथे सरकारला धारेवर धरणं. ते धारेवर धरणारा व्यक्तीच सध्याला आहे ते विरोधकामध्ये नसल्यामुळं सत्ताधाऱ्यांना कुठल्याच गोष्टीचं आहे ते सूतक आहे ते राहिलेलं नाहीये. दिवाळीपूर्वी जी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्याचं आहे ते नुकसान झालं. अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकरी आहे ते पूर्णपणे कोलमडलेला होता. त्यांना मदत ही फक्त नावापुरती घोषित केलेली आहे. हेक्टरी आहे ते ₹7,500 मदत आहे ते सांगण्यात आलेली आहे. पण ती सुद्धा काही शेतकऱ्याला ती मिळालेली नाही. अशी एक दुर्दैवी वेळ या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती आलेली आहे. पण उत्तर भारतातलं जे पंजाब राज्य आहे, त्या पंजाब राज्याने ₹50,000 पर हेक्टरी मदत दिलेली आहे. म्हणजे पंजाब राज्य आणि महाराष्ट्राचा जर जी-डी-पी काढला, तर पंजाबपेक्षा महाराष्ट्र कितीतरी पटीनं पुढे आहे. पण काय की सरकारची जी नियत आहे, ती चांगल्या गोष्टीसाठी नाहीये. फक्त त्यांना अदानी, अंबानी जे कॉर्पोरेट क्षेत्र आहे, त्या कॉर्पोरेट क्षेत्रालाच होता होईल तेवढी मदत करणं आणि शेतकरी असतील किंवा कामगार वर्ग असतील यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, अशा पद्धतीचा हा वर्ग आहे. निवडणुकीच्या अगोदर तर एकमेकांना खूप धारेवर धरतात. राज्यातले काही माणसं हे दुसऱ्या माणसांना चक्की पिसायला पाठवणार होते, चक्की पिसिंग. पण सत्ता आल्याच्या नंतर सगळे विसरून गेले आणि एकत्रच चक्की खायला बसले. तर जनतेच्या मूलभूत प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी विधानसभेमध्ये जी विरोधी पक्षनेता असतो, तो पद नसल्याचे खूप सारे परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेला आहे ते भोगावे लागतात. त्यामुळे जनतेने जागरूक राहून जे सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. आज पुण्यासारख्या शहरामध्ये वाहतुकीची समस्या आहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, वाढणारं घर भाडं, लाईट बिल यांची समस्या आहे आणि रोजगाराची जी साधनं आहेत ती इथून गुजरातला पळवली जातात. अत्यंत दुर्दैवी अशा घटना महाराष्ट्रामध्ये ते घडतात. त्याचा मी निषेध करतो एक सुजाण नागरिक म्हणून. तुम्हीही लाईव्ह सेशनमध्ये येऊन तुमचा फीडबॅक आहे ते फीडबॅक आहे ते शेअर करा. तो फीडबॅक जाणून मला पुढला व्हिडिओ आहे ते बनवण्यात येईल. धन्यवाद.